जाऊबाई ना दगडावरती हे काय उघळत होत्या काय माहिती, पण हे लेकरांना पाजलं ना की लेकरं लवकर लवकर बोलायला लागतात असं ऐकलंय. त्याच्यामुळे हे आयुर्वेदिक आहे आणि हे ना आणायला सांगितलं होतं आम्ही भैयाला. याचं नाव वेखंड आहे आणि हे खरंच लहान बाळासाठी चांगलं आहे म्हणतात. त्याच्यामुळे उघडलं होतं आणि आद्विकला पाजलं. एवढं कडू लागत होतं ना, माझं पिल्लू रडत होतं. म्हणजे हे ना जास्त काय बोलत नाही, 2 वर्षाचा झाला तरी. मग त्याला काय जबरदस्ती करू शकत नाही. बोलतो तो, सगळ्या गोष्टी बोलतो, फक्त अवघड अवघड शब्द त्याला जमत नाहीत. तर म्हटलं बघूया पाजून. आणि आमची चिव पण जरा अवघड अवघड शब्द बोलत नाही, त्याच्यामुळे मग आणलं होतं दोघांसाठी पण. मग दुपारी ना मला एक ड्युटी लागली होती. यांचे शर्ट इस्त्री करायचे, एवढेच नाही आहेत बरं का, यांचे शर्ट भरपूर आहेत, पण म्हटलं एवढे तरी इस्त्री करून बघूया, कारण मला खूप कंटाळा येतो इस्त्री करायचा. त्याच्यामुळे घेतलं होतं आज कसं तरी शर्ट इस्त्री करायला. पण हे माझं बाळ मुद्दाम माझ्या समोर रडत होतं. तुम्ही त्याची ऍक्टिंग बघू शकता, त्याला रडायला पण येत नव्हतं, पण जबरदस्ती तो रडत होता. मग तो रडायला म्हटल्या होती इस्त्री कशाची करू वाटती, मग कशी तरी ना इस्त्री केली आणि ते शर्ट ठेवून दिलं, कारण तो ना खूप रडत बसला होता. माझं पूर्ण शर्ट इस्त्री होईपर्यंत त्याचं रडायचं चालू होतं. मग त्याला आली होती झोप. मग मांडीवरती घेतलं त्याला पहिलं आणि थापटलं की लगेच माझं पिल्लू झोपलं. म्हणजे त्याला ना अशी सवयच लागली आहे मांडीवरती थापटून झोपायची. मग मस्त झोपला होता तो. पण आता या इस्त्रीचं काय करायचं, मला तर खूप कंटाळा आला होता बाबा. मग म्हटलं जाऊ द्या, एकतर कसं तरी बसले होते इस्त्री करायला, त्यात पण अद्विक आला. मग म्हटलं जाऊ द्या, आता कंटाळा आलाय तर काय. मग संध्याकाळी ना आम्ही गेलो होतो थोडंसं बाहेर. मग आज ना स्वयंपाकाला सुट्टी होती, कारण आम्हाला खायचं होतं चायनीज. तेच आणायला आम्ही गेलो होतो. आणि हे माझं बाळ बघितलं का, म्हणजे त्याने स्वेटर घातलं होतं ना, हे ना जादू दिसत होता, कारण त्याने बनेल घातलं होतं. मग बनेलवरती त्याला डायरेक्ट स्वेटर घातलं, कारण बाहेर ना घरात गरम होते आणि बाहेर थोडं का होईना गार लागते, त्याच्यामुळे त्याला स्वेटर घालून आणलं होता. मस्त ते 2 कान ना क्यूट असे दिसत होते. मग म्हटलं चल माझ्यासोबत खेळ. मग मातीवरून पळायचं आमचं काम चाललं होतं. माझ्यासोबत खेळून झालं की लगेच त्याच्या पप्पाकडे गेला. मग पप्पा सोबत खेळायचं चालू झालं. मग चायनीज घेतला आणि घरी निघालो. चायनीज मला एका हातात उचलत पण नव्हतं, एवढं जड होतं. मग घरी आल्यानंतर मस्त आहे तर ताटामध्ये ना चायनीज वाढून घेतला आणि मस्त असं पोटभर खाल्लं, कारण नॉनव्हेजचे पदार्थ मला तर खूप आवडतात बाबा. आणि या माझ्या पिल्लाची ऍक्टिंग बघितली का, एवढं नाटके तर करायला लागलं ना हे माझं बाळ. जातो ना यायचं म्हटलं ना की एवढं रुसायला शिकलं ना हे माझं क्यूट पिल्लू. आणि नंतर ना ये म्हटलं ना की लगेच स्माइल करत आला. तर चला बाय.